बोलू दे त्यांना काय बोलायचं ते। बोला। तुम्ही बसा बसा, तुम्ही बसा, बसून घ्या। आई बसा, बोला। माझी तुम्हा सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे, मला जे म्हणायचं ते फक्त एकदा ऐकून घ्या आणि त्यानंतर तुमचं जे ओपिनियन असेल ते मी एक्सेप्ट करायला रेडी आहे। सर, मी भान ठेवूनच बोलते। फक्त इथे काही लोक आहेत जे भान विसरून वागतायत, त्यांना भानावर आणायचंय। वैदेही, तेज प्रताप हे या गावाचे भूषण आहेत, त्यांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही ना? भूषण? आपण या शब्दाचा अर्थ विसरलोय का? मी समजू शकते, मी असं इथे येऊन खरं बोलतेय, तुम्हाला वाटत असेल मी रूढ वागते, पण माझी एकच इच्छा आहे की ह्या विद्यार्थ्यांसमोर कुठलाही चुकीचा आदर्श निर्माण होऊ नये। प्लीज ऐकून घ्या फक्त माझं, प्लीज माझं फक्त एकदा ऐकून घ्या। काल रात्री आमच्या घरी गुंड आले होते, त्यांनी आमच्या वडिलांवर हात उगारला, आम्हाला प्रचंड त्रास दिला आणि आमचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त करून गेले। आणि तेवढ्यात तिथे येऊन पोहोचले तेज प्रताप मक्तेदार। त्यांनी सगळ्या गुंडांना पळवून लावलं। अहो, आमचे वडील तर फक्त त्याचे पाय धरायचे बाकी होते। ते सगळं झाल्यावर आज शाळेत येताना त्यातला एक गुंड मला सापडला।